पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम करिन्थकरास दुसरे पत्र अध्याय 2 मराठी. करिन्थकरास लिहिलेले दुसरे पत्र अध्याय 2. करिन्थकरास लिहिलेले दुसरे पत्र अध्याय 2. मी आपल्या ठाई निश्चय केला होता की तुम्हाकडे दुःख देण्यास फिरून येऊ नये. कारण जर मी तुम्हास दुःख देतो तर ज्याला मजपासून दुःख होते त्याच्या वाचून मला आनंद देणारा कोण आहे? मी हेच तुम्हास लिहिले होते यासाठी की मी आल्यावर ज्यांच्यापासून मला आनंद व्हावयाचा त्याचपासून मला दुःख होऊ नये. मला तुम्हा सर्वांविषयी असा भरोसा आहे की माझा आनंद तो तुम्हा सर्वांचा आनंद आहे. मी फार संकटात व मनस्तापात असताना अश्रुगाळीत तुम्हास लिहिले होते. तुम्ही दुःखी व्हावे म्हणून नाही, तर तुम्हावर माझी जी विशेष प्रीती आहे ती तुम्ही ओळखावी म्हणून लिहिले. पश्चाताप केलेल्यास क्षमा करणे. पश्चाताप केलेल्यास क्षमा करणे. कोणी दुःख दिले असेल तर त्याने ते मलाच नाही तर काही अंशी तुम्हा सर्वांस दिले. मी कडक होऊ इच्छित नाही. अशा मनुष्याला मोठ्या बहुमताने दिलेली शिक्षा पुरे. त्या मनुष्याने आपल्या दुःखसागरात बुडून जाऊ नये म्हणून तुम्ही उलट त्याला क्षमा करून त्याचे सांत्वन करावे हे बरे. यामुळे मी तुम्हास विनंती करतो की तुम्ही त्याचवर प्रीती करण्याचे ठरवा. हे मी यासाठी लिहिले होते की तुम्ही सर्व प्रकारे आज्ञाधारक आहा की नाही याचे मला प्रमाण पटावे. तुम्ही एखाद्याबद्दल कशाबद्दल तरी क्षमा करता त्याला त्याची मीही क्षमा करतो. कारण मी कशाची क्षमा केली असली तर ज्या कशाची क्षमा केली ती तुम्हाकरता ख्रिस्तासमक्ष केली आहे, यासाठी की सैतानाचे आपल्यावर वर्चस्व होऊ नये. त्याचे विचार आपल्याला कळत नाहीत असे नाही. सत्य सुवार्तेमुळे उद्भवणारी संकटे व जयोत्सवाचे प्रसंग. सत्य सुवार्तेमुळे उद्भवणारी संकटे व जयोत्सवाचे प्रसंग. असो, मी ख्रिस्ताची सुवार्ता सांगण्यासाठी त्रोआसास आल्यावर मला प्रभूमध्ये दार उघडले. तेव्हा माझा बंधू तीत मला भेटला नाही म्हणून माझ्या जीवाला चैन पडले नाही. मग तेथल्या लोकांचा निरोप घेऊन मी मासेदोनियात निघून गेलो. जो परमेश्वर आम्हास सर्वदा ख्रिस्तामध्ये जयोत्सवाने नेतो आणि सर्व ठिकाणी आमच्याद्वारे आपल्याविषयीच्या ज्ञानाचा सुगंध प्रगट करतो, त्याची स्तुती असो. तारणप्राप्ती होत असलेले आणि नाश होत असलेले अशा लोकांसंबंधाने आम्ही परमेश्वराला ख्रिस्ताचा सुगंध असे आहोत. एकाला मृत्यूचा मारक गंध आणि एकाला जीवनाचा जीवनदायक गंध आहो. हे कार्य करावयास कोण लायक आहे? पुष्कळ लोक परमेश्वराच्या वचनात भेळ करून ते बिघडवून टाकतात, तसे आम्ही नाही. तर जसे सात्विकपणाने व परमेश्वराच्या द्वारा बोलावे तसेच आम्ही परमेश्वरासमक्ष ख्रिस्तामध्ये बोलणारे आहोत.